आज मी आलो होतो भोकरदानामध्ये असलेल्या महाडा कॉलनीतील श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरावरती दर्शनासाठी। मित्रांनो, मंदिराच्या गेटमधून मी आज शिरलो आणि आतमध्ये जाऊन बघतो तर काय एकदम शांतता आणि खूप सुंदर अशी स्वच्छता। मंदिराच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत आणि त्या झाडांच्या सावलीमुळे मंदिराचा परिसर थंडगार असतो। मित्रांनो, या मंदिरावरती दिवसभरातून 3 वेळेस आरती होत असते आणि त्या आरतीचा आवाज पूर्ण भोकरदन मध्ये ऐकायला येतो। त्यानंतर घेतले मी बाहेर असलेल्या कासवाच्या मूर्तीचे दर्शन आणि गेलो आतमध्ये। मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये गेलो तर खूप प्रसन्न वाटलं। मंदिराच्या आतमध्ये वेगवेगळ्या देवदेवतांचे फोटो लावलेले होते आणि तेथे घंटा लटकवलेला होता। मित्रांनो, मी घंटा वाजवला आणि गेलो श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही ही ह्या मंदिरातील श्री संत गजानन महाराज यांची मूर्ती। मित्रांनो, मी श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन करून घेतले आणि त्यानंतर मित्रांनो मी निघालो घराकडे। मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली ही श्री संत गजानन महाराज यांची मूर्ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय।